हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून 8 महिलांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत। मात्र या 8 अर्जांपैकी 4 अर्ज हे पुरुषांनी भरलेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते देखील उचललेले आहेत। शिवाजी भांडे, महेश भांडे, गजानन काळे, रामराव काळे अशी यांची नावे आहेत। योजनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये महिलांचे फोटो अर्जावरती लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले गेले असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता पडताळणी सुरू झाल्यानंतर पुरुषांनी आपले अर्ज मागे घेतले असावेत। या 4ही पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याचं माहिती जी आहे ती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेश मगर यांनी दिली आहे। आपल्याकडे 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत योजना बंद करण्यासंदर्भात। त्यामध्ये 4 महिलांचे अर्ज आहेत आणि 4 पुरुषांनी आपली योजना रद्द करण्यात यावी असे अर्ज प्राप्त झालेले आहेत। तर ते 4 पुरुष जे आहेत ते औंढा तालुक्यातील आहेत। हे जे 4 पुरुष आहेत त्यांनी जे अर्ज भरण्यात आलेले होते तर त्यांच्यावर पुढचे आता त्यांना पत्र देऊन तसे शासन जे काय हप्ते जमा झालेले आहेत 6 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत तर ते परत करण्याबाबत ते आपण पत्र व्यवहार त्यांना करत आहोत। तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो कुठल्या पुरुषांनी घेतला आपण बघूया। शिवाजी मुंजाजी भांडे, महेश शिवाजी भांडे, गजानन रामराव काळे आणि रामराव संतोबा काळे अशा 4 जणांची नावे यात समोर ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला होता आणि त्यांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे।